साहित्यिकांशी चर्चा करण्याची गरज नाही. किती साहित्यिक आले छाती पुढे काढून. साहित्यिकांशी चर्चा करण्याचं कारण काय आहे? हिंदी भाषेसंदर्भात कोण साहित्यिक, मला 10 नावं सांगा. देवेंद्र फडणवीसांना 10 साहित्यिकांची नावं माहिती आहेत का? कोण साहित्यिक? एकनाथ शिंदेना 5 साहित्यिक माहिती आहेत का? साहित्यिकांना जर मराठी भाषेसंदर्भात एवढी चिंता असती तर जो दबाव चाललाय हिंदी भाषेचा, जो दबाव चाललाय हिंदी भाषेचा, जी लादली जाते त्याच्यावरती साहित्यिक त्याला उठले असते. जसा प्रकाश राज तिथे उठलेला आहे कलाकार. कुठे आहेत नाना पाटेकर? कुठे आहेत प्रशांत दामले? कुठे आहेत माधुरी दीक्षित? कुठे आहेत आमचे सगळे मराठी क्रिकेटपटू? मराठी माणसाने तुमच्यासाठी टाळ्या वाजवायच्या, तुम्हाला खांद्यावर घेऊन नाचायचं. पण मराठीवरती असे हल्ले होत असताना तुम्ही गप्पाच सगळे ना. साहित्यिकांचं आम्हाला सांगू नका फडणवीसजी, आम्हाला माहिती आहे. हे सगळे 90% लोक हे जे लाभार्थी आणि पुरस्कार प्राप्त आहेत ते तुमचे लाचार आहेत. इंटरनॅशनल स्कूल आहे, नक्कीच नक्कीच. या सगळ्यांची मुलं परदेशात शिकतात, परदेशात शिकून आलेले आहेत. त्यांचा ना मराठी भाषेचा गंध आहे, त्यांना ना हिंदीचा गंध आहे. सगळे भारतीय जनता पक्षामध्ये असलेले सगळे प्रमुख नेते दिल्लीपासून या मुंबई महाराष्ट्रापर्यंत सगळे विदेशी शाळांमध्ये शिकतायत. इंटरनॅशनल स्कूलला त्यांची नातवंड शिकतायत. मी अभिमानाने सांगू शकतो माझ्या मुली मराठी शाळेत शिकल्या, पालिकेची अनुदान, विना अनुदान. मी सांगू शकतो, मला अधिकार आहे बोलण्याचा. आमची मुलं मराठी शाळेमध्ये शिकली आहे आणि हट्टानं आम्ही टाकलेली आहे. तुमची आहेत का? किती मंत्र्यांची मुलं आणि भाजपवाल्यांची मुलं यादी काढा. त्याच्यामुळे मला हे बोलण्याचा अधिकार. साहित्यिकांची मुलं इंग्लिश शिकतायत, तुम्ही काय त्यांच्या बैठका घेताय? हे तुम्ही साहित्यिक वगैरे म्हणताय ना, त्यांची मुलं आणि नातवंड इंग्रजी शाळेमध्ये आहेत हो, किंवा इंटरनॅशनल स्कूल आणि परदेशात आहेत. आम्हाला शिकवू नका. बैठका घ्यायची गरजच नाहीये. हे बैठकाचं गुराळ चाललाय ना, हाच मराठीचा अपमान आहे. तुम्ही मराठी भाषेसंदर्भात कोणाशी बैठका घेताय? मराठीवर आक्रमण करणाऱ्या संदर्भात तुम्ही कोणाशी बैठका घेताय आणि का घेताय? काय गरज काय?